गुंगी गुडिया असं म्हणत काँग्रेसनं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर टीका केली आहे। बीडमधील पत्रकार परिषदेतील व्हिडिओ पोस्ट करत ही टीका करण्यात आली आहे। धनंजय मुंडे यांनी पत्रकारांना बोलू न दिल्याचा व्हिडिओ पोस्ट झालाय। तर सुनेत्रा पवार अजून किती दिवस गुंगी गुडिया बनून राहणार असा सवाल काँग्रेसनं या पोस्टमधून विचारलाय। तर धनंजय मुंडे हे बीडचे हुकुमशहा असल्याचाही या पोस्टमध्ये उल्लेख आहे। हे शब्द वापरताना थोडी तरी मनाची नाही तर जनाची तरी वाटली पाहिजे। एका या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्राताईंच्या बद्दल अशा प्रकारचे अपशब्द काढणं म्हणजे या महाराष्ट्रातल्या तमाम आमच्या लाडक्या बहिणींचा अपमान आहे। आणि लाडक्या बहिणी काय करू शकतात हे 2024ला महिलांचा सन्मान करणारा हा महाराष्ट्र आहे। आणि महिलांविषयी की आपली खरं तर कुणी असं टीका करणं टिप्पणी करणं आपली खरं तर संस्कृती नाहीये। आणि निश्चित प्रकारे ज्यांनी कुणी असं हे केलं असेल त्यांनी जाहीर ह्या राज्याची सुनेत्रा वहिनींची तर माफी मागावी, परंतु राज्यातील माझ्या महिलांची माफी मागावी ही आपल्या माध्यमातून मी जो टीका करणार आहे त्याला निश्चित प्रकारे त्यांना सांगतो। आणि पुन्हा एकदा मी ज्यांनी कुणी हे केलं त्याचा निषेध करतो। अशांचा तीव्र शब्दात धिक्कार करण्याची आवश्यकता आहे। तर त्या काळामध्ये इंदिरा गांधींना सुद्धा गुंगी गुडिया असं म्हटलं होतं आणि त्यांनी पुढे काय करून दाखवलं ते आपल्याला माहिती आहे। म्हणून सुनेत्रा पवार वहिनी या आपल्या काटेवाडी गावच्या सरपंच होत्या। संपूर्ण गाव आदर्श करण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता। दादांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी या सामाजिक याच्यामध्ये काम केलेलं आहे। अधिक बोललं म्हणजे फार मोठं काहीतरी शहाणं झालं अशा पद्धतीचा त्या पक्षाचा जर आव असेल तर तो चुकीचा आहे। या गोष्टीचा सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि कार्यकर्ते धिक्कार केल्याशिवाय राहणार नाही। तर बीडमधील पत्रकार परिषदेतला व्हिडिओ पोस्ट करत काँग्रेसनं त्यांच्या अधिकृत हँडलवरून ही टीका केली आहे। धनंजय मुंडेंनी पत्रकारांना बोलू न दिल्याचा हा व्हिडिओ आहे। महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्तर आता खूप खालावत चाललाय आणि कुठेतरी असं वाटतं की आता ना भाषेची मर्यादा आहे ना बोलण्याची रीत आहे। आज तर काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरनं जे सुनेत्रा पवारांना म्हटलं गेलं ते अतिशय अपमानास्पद आहे। कोणालाही गुंगी गुडिया म्हणणं, एक ज्या उपमुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राच्या आणि एक स्त्री असताना त्यांना अशी भाषा वापरणं हे मला मान्य नाही। मी त्यांच्या पक्षाविरुद्ध टोकाचं लढले, पण एक टीका करताना सुद्धा एक मर्यादा लागते। तुम्हाला त्यांना काही बोलत नाही त्याची टीका करायची तुम्ही करा, पण गुंगी गुडिया म्हणणं हे बिलकुल। या संदर्भात बोलूया आपले प्रतिनिधी पंकज दळवी यांच्याशी। पंकज, गेल्या काही दिवसांपासून अशा स्वरूपाची टीका सातत्यानं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर होते आणि आता काँग्रेसने तर अधिकृत हँडलवरून अशी ही टीका केली आहे। सगळ्यांनी विरोध दर्शवलाच आहे। काँग्रेसची काही अधिकृत प्रतिक्रिया त्यानंतर समोर आली आहे का? निश्चित काँग्रेसकडनं अजूनपर्यंत कस्तुरी याबाबतची प्रतिक्रिया समोर आलेली नाहीये। पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे की काँग्रेसनं अशा पद्धतीनं ट्विट करून एक नव्या वादाला तोंड फोडलंय किंवा त्यांच्यावर टीका करण्याची नवी संधी त्यांनी त्यांच्या विरोधकांना दिली आहे। विरोधकांव्यतिरिक्त सुद्धा टीका केली जाते, कारण महाराष्ट्राच्या जसं मगाशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की महाराष्ट्राच्या पहिला महिला उपमुख्यमंत्री आहेत। अजित पवारांच्या त्या पत्नी आहेत। अजित पवारांविषयी एकंदरीत जे काही दुर्घटना झाली त्याच्यामुळे भावनिक वातावरण आहे। असं असताना काँग्रेसकडून अधिकृत ट्विटर हँडलवरून किंवा एक्सपोस्टवरून अशा पद्धतीचा उल्लेख करणं हे निश्चितच त्याच्यावरती टीका केली जाते। आपण बघितलं एकनाथ शिंदे असतील, दत्ता बर्डे असतील, हसन मुश्रीफ असतील, दीपक केसरकर असतील, या सगळ्यांनी जे आहे ती कडक शब्दामध्ये याच्यावरती टीका केलेली आहे। आणि काँग्रेसनं स्वतःहून त्यांच्यावरती टीका करण्याची एक जी आहे ती संधी जी आहे ती विरोधकांना दिलेली आहे। त्यामुळे आज कॅबिनेट आहे, राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे, मात्र मंत्रालयामध्ये याच विषयी चर्चा आहे। आपण आता एकनाथ शिंदे यांच्याशी जेव्हा बोललो होतो त्यांनी सुद्धा संताप व्यक्त केला। त्यामुळे केलेली टीका आणि त्या टीकेचे नंतर जे परिणाम दिसत आहेत ते निश्चितच काँग्रेससाठी तरी जे आहे ते नकारात्मक दृष्टीने जात आहेत असं सध्या दिसतंय। बरं, धन्यवाद पंकज दिलेल्या सगळ्या अपडेट्ससाठी।